पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही। कालिनी कपालिनी मुंडमालधारिणी कालिनी कपालिनी मुंडमालधारिणी विनाशिनी प्रलापिनी असुर रक्त प्राशिनी पुरी कल्लोळ उत्तरा ये आली कलाला पुरी कल्लोळ उत्तरा ये आली कलाला। आलं माझं पैशांचं झाड आलं। अगं बघत काय बसलीस, पटकन दे पैसे। जाम कडकी लागले यार, जाम। स्वतःचं घर घेणार होतात, काय झालं त्याचं? अगं घर घ्यायला माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत? इतकं जर तोंड वाजवायचंय ना तर पैसे आण। स्वतःचं घर घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत। हा माणूस तर बाईसाहेबांचा नवरा आहे, म्हणजे इतक्या वर्षांनंतर सुद्धा दोघं एकत्र आहेत आणि शेखर साहेब अंधारात आहेत। झालं समाधान? पैशाचं झाड दारात असताना कुठल्या माणसाचं समाधान होईल? तुम्ही असं का वागताय? सगळं सुखासुखी चाललंय ना। मी सांगितलंय ना तुम्हाला की तुम्ही स्वतःहून फोन करत जाऊ नका, मी करेन। का ऐकत नाही तुम्ही? पकडले गेले मी ना तर किती महागात पडेल कळतंय तुम्हाला? रूपा जाऊ दे ना, इतकं का मनाला लावून देते? मी तुझ्यासाठी चहा टाकू का? मी इथे चहा घेऊ का? काय झालं? हे काय घर आहे का? उकिरडा करून ठेवलाय नुसता। काय करणार, बिन बाईचं घर आहे ना। मॅडम तुम्हाला सांगतो, माझी एक बायको होती, नर्स होती। एक दिवस कामावर गेली आणि आलीच नाही। हे जे पैसे उडवता ना ते जर साठवले असते, स्वतःचं घर घेतलं असतं तर काही बिघडलं असतं? तत्व महत्वाचं। पैसा किती आला ना तरी माणसाने त्याची औकात विसरायची नसते। मी नाही विसरलो माझी औकात, पण तू विसरलीस। पैशाच्या मागे गेलीस आणि नेत्रा नावाची 7.5 मागे लावून घेतलीस। आता काय केलं त्या नेत्राने? डोक्याला ताप होऊन बसली ती।
कोणाचा फोन वाजला असेल? रिंगटोन ओळखीची वाटली मला. तुझा नाही वाजला, माझा नाही वाजला, वाजला असेल कोणाचा तरी. हा आपल्या बापाचं काय जात? ए तुला भीती वाटते? हा तुझ्या चेहऱ्यावर आहे ना भीती शोभून दिसत नाही. तू माझी बायको आहे, माझी आहे नाही होते. ते जगासाठी. बाकी आपल्या दोघांचं काय नातं आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे, हो की नाही? किती घाबरतेस तू? तुला इतकं घाबरलेलं आधी कधी पाहिलं नाही. अगं लोकांचा जीव घेताना घाबरले नाही, लोकांना फसवताना घाबरले नाहीस, त्या शेखरच्या बापाला जिवंतपणे मारताना घाबरले नाहीस, आणि आता एका मुलीला, या नेत्राला घाबरते. असं काय आहे त्या नेत्रामध्ये? नेत्रामध्ये काय आहे ना ते शोधून काढायचं मला, आणि हे काम तुम्ही करायचंय. आणि मी? हो तुम्ही. बंटीला सांगितलं होतं मी, पण त्याने व्यवस्थित नाही केलंय, त्यामुळे आता हे काम तुम्ही करायचंय. मी दुसरं कोणाला तरी पाठवतो. नाही, तुम्ही स्वतः जायचंय आणि हे काम करायचंय. हे बघा अनिल, नेत्राच्या गावाला जायचं, तिची सगळी पाळं मुळं खणून काढायची, सगळी माहिती मिळवायची तिची. तिला सगळ्याच गोष्टी आधी कशा कळतात? बऱ्याच वेळा तिला आधी गोष्टी कळलेल्या असतात म्हणून मी अडचणीत येते. तिला पुढे घडणाऱ्या गोष्टी आधी कळत नाहीयेत ना. ह्या सगळ्याची माहिती मिळवायची व्यवस्थित. आणि हे जाऊन कोणाला विचारू? विचारायचं नाही, बदवून घ्यायचं. कळतंय? बाबा, मी मेल केलेलं प्रेझेंटेशन पाहिलं का तुम्ही? हो. मग ओके आहे तुम्हाला ते? नाही, कारण मेलला काही रिवर्ट नाही केला तुम्ही म्हणून विचारलं. हा ओके, मी पाहिलं प्रेझेंटेशन. ओके. बरं. काय झालं बाबा, कुठे हरवलात तुम्ही? नाही काय नाही. ओ माय गॉड इट, तुम्ही आईबद्दल विचार करताय का? हो. ती पुन्हा असं काही करेल अशी भीती वाटते का तुम्हाला बाबा? बाबा असं असेल तर हा विचार मनातून काढून टाका. मी सकाळपासून तिच्या बरोबर आहे. शी इज कम्प्लिटली ओके नाउ. रादर तिला रिअलाइज झालंय की तिने हे असं सगळं करून खूप मोठी चूक केली आहे. सो ती पुन्हा असं नाही करणार. ऍक्च्युली तुम्ही आता आई बरोबर असायला हवं होतं, बट आजची मीटिंग सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे ना. बाबा रिलॅक्स. नेत्रा आहे ना घरी. आय नो तिच्या इथे राहण्याबद्दल माझ्या सकट सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता खरा, बट नाव आय अग्री. तिचं आपल्याबरोबर राहणं चांगलंच आहे आणि मला आता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिला प्रश्न तिच्या ओव्हर थिंकिंग करण्याचा, तर मला असं वाटतं तिचा हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. फक्त केतकी काकू ड्रिंक घेतल्यानंतर तिला काही सांगत नाहीये ना, हे आपण एकदा बघायला हवं. कारण अदरवाईज नेत्रा तुम्हाला जे काही सांगतेय त्यात दुसरं काही लॉजिक असेल असं मला वाटत नाही. हो. ममता मावशी, खूप मोठं यश मिळालं आपल्याला. हो आपल्याला. कारण मला माहिती आहे या लढाईत तुम्ही माझ्या सोबत आहात. सतत जाणवतं मला. नेत्रा, तू 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 आत्म्यांशी बोलतेस का? तू
तू आता ममता वहिनीच्या आत्म्याशी बोलत होतीस का? नेत्रा, खरं खरं सांग. नाही काकू, तुम्ही असं का विचारताय? नेत्रा, मला ना काहीतरी जाणवतंय. आणि मी हे शुद्धीत बोलते. हा, मी दारू प्यायलेले नाहीये. मी शुद्धीत बोलतेय. खरंच मी दारू प्यायले नाही आता. हो पण काकू, असं खरंच काही नाहीये. नेत्रा, तू काही नाही सांगितलंस ना तरी मला कळतंय की तुझं काहीतरी सुरू आहे. तू काहीतरी करतेयस. आणि या सगळ्यामध्ये जर तुला माझी गरज भासली ना तर मला नक्की सांग. मी तुझ्या सोबत असेल. मूर्ख, अक्कल आहे का तुला? घाबरले ना मी बंटी. तू काय करतोयस? मनकवडी असतो ताई, कारण हाच प्रश्न मलाही पडलाय. तू इकडे काय करतेस? पाठलाग करतोयस माझी? तू तुझा पाठलाग करण्याची वेळ माझ्यावर येऊ देणार नाहीस याची खात्री आहे मला. काय बोलावं सुचत नाहीये का अजूनही लपून ठेवायचंय? तू इथे काय करतोयस? माझं काम होतं म्हणून आलो होतो मी इथे. तुझं काय? असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस ताई? नंतर, आत्ता वेळ नाहीये माझ्याकडे. नाही मला आत्ताच सांग. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये मी बंटी. ताई, असं काय गुपित आहे जे तू माझ्यापासून लपवतेस? मला सांग ना, काय लपव? रिक्षा, तू आता अशी वागणारस माझ्याशी? मी बोलतो तुझ्याशी आणि तू मला सांग ना, मी काय नाही केलं तुझ्यासाठी? हे बघ, तेच बोलायला लावू नकोस पुन्हा. पण तू हे वागतेस ते बरोबर आहे का? सांग ना, मला सांग, मी काय नाही केलं तुझ्यासाठी? तुझ्या गुंत्यात स्वतःला गुंतवून घेतलं. तिथे माझा ना जीव जाऊ शकतो. मला अटक होऊ शकते या सगळ्या प्रकरणात. कळतंय का तुला ताई? झाली अटक? नाही ना, मग गप्प बस ना जरा. पुरावा सापडला ना तर अटक होऊ शकते. आणि जर का मला अटक झाली ना तर तुला महागात पडू शकते. काय ना ताई, तुझी सगळी गुपितं मला माहिती आहेत. त्यामुळे प्लीज माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस. धमकी देतोयस मला? धमकी नाही, स्पष्ट बोलणं म्हणतात त्याला. ताई, मी तुला तेच सांगतोय, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. उद्या जर का मला अटक झाली आणि जर का तू माझ्यापासून काही लपवलेलं असशील तर त्या सगळ्या प्रकरणात लफडी होऊ शकतात. म्हणूनच सांगतोय, माझ्यापासून काही लपवू नकोस. ठीक आहे, हवं तर थोडा वेळ घे. आत्ता नाही, 2 दिवसांनी सांग. आत्ता सांगतेस? काय लपवतेस माझ्यापासून? माझ्याकडे वेळ नाहीये, मी नंतर सांगते बंटी. रिक्षा, ये प्लान मैंने चेक किया, ये सुपरवाइजर को देना. बाबा, गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज अपडेट झाल्यात. मी स्टडी केल्यात, तुम्ही एकदा चेक करून. मी ऐकलं या पॉलिसींबद्दल. आपण एक काम करूया, आपण पुढच्या वर्षी या पॉलिसींवरती कॉन्सन्ट्रेट करूया. ओके, मग मी टीमला तसं काम सुरू करायला सांगतो. चालेल. बोल नाही तर साहेब, तुम्ही रुपालीबाई साहेबांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. म्हणजे
म्हणजे रुपाली बाईसाहेबांचा आधीचा नवरा सापडलाय. काय? हो साहेब. नाही, तू काळजी करू नकोस. अद्वैत माझ्या बरोबरच आहे. बरं ठीक आहे. आलं लक्षात माझ्या. आपण फोनवर नको बोलूया. मी असं करूयात, आपण भेटून बोलूया. तुम्ही घरी या. हां ठीक आहे, ठेवतो. काय झालं बाबा? ऑल ओके ना? हां हो. काय म्हणाली नेत्रा? आणि तुम्ही एवढे शॉक का झालात एकदम? नाही काही नाही, ती तुझ्याबद्दल विचारत होती. काय? तू एकटा नाही गेलास ना, हे असं विचारत होती. इम्पॉसिबल आहे नेत्रा. पण मग तुम्ही असे शॉक का झालात एकदम? नाही, तिचा आवाज थोडा रडवेला होता म्हणून काळजी वाटली. ओके, एनिवे मी काय म्हणत होतो, तर या 2 ज्या पॉलिसी अजून कशी आली नाही रुपाली? आजी, काय झालं? तुम्ही इथे का उभ्या आहात? काही हवंय का तुम्हाला? अगं कुठे होतीस एवढा वेळ? आणि तुझा फोन का बंद होता? काळजी वाटायला लागली होती ग मला. मी देवळात गेले होते ना आई, मग कीर्तन चालू होतं तर बंद ठेवला होता फोन. पण एवढा वेळ? हो आई, मी देवळात गेले, कीर्तन सुरू होतं, मग नंतर गाईला चारा घातला आणि मग बसले शांत तिथे. म्हणजे छान वाटत होतं, जरा शांत वाटत होतं डोक्याला, म्हणून थांबले होते. वेळ गेला त्याच्यात. वहिनी, तू शाळेत आहेस का ग? एका वाक्यात उत्तरे दे या प्रश्नाला तू संदर्भासहित स्पष्टीकरण देतेस. अगं आईंनी साधा प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस? तर एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देऊ शकतोस तू. पण राहू देत, तू तरी काय करणार? खोटं बोलताना एवढी सारवासारव तर करावी लागेलच ना तुला. ही अशी का बघते? नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का?